प्रश्न पहिला, नारळ पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? पर्याय ए कावीळ, बी लिव्हर, सी ब्लड प्रेशर आणि डी कॅन्सर. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पर्याय सी ब्लड प्रेशर. प्रश्न दुसरा, कडुनिंबाचे सेवन केल्याने कोणता रोग बरा होतो? पर्याय ए शुगर, बी कर्करोग, सी ताप आणि डी सर्दी. या प्रश्नाचे उत्तर पर्याय ए शुगर. प्रश्न तिसरा, जखम भरून काढण्यासाठी कोणते विटॅमिन मदत करते? पर्याय ए विटॅमिन डी, बी विटॅमिन के, सी विटॅमिन बी आणि डी विटॅमिन ए. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पर्याय बी विटॅमिन के. प्रश्न चौथा, भारतात सर्वात जास्त कोणते तेल वापरले जाते? पर्याय ए सोयाबीन, बी मोहरी, सी नारळ आणि डी सूर्यफूल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी सूर्यफूल. प्रश्न पाचवा, कोणता प्राणी जिभेने श्वास घेतो? पर्याय ए साप, बी कांगारू, सी जिराफ आणि डी माकड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय ए साप. प्रश्न सहावा, होमामध्ये कोणते धान्य जाळले जाते? पर्याय ए गहू, बी जव, सी तांदूळ आणि डी बाजरी. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर पर्याय बी जव. प्रश्न सातवा, कोणत्या शहराला सुगंधाचे शहर म्हणतात? पर्याय ए मेरठ, बी जयपूर, सी कन्नौज आणि डी अहमदाबाद. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर पर्याय सी कन्नौज. प्रश्न आठवा, कोणत्या झाडाची साल लावल्याने पांढरे डाग बरे होतात? पर्याय ए चिंच, बी बांबू, सी कडुनिंब आणि डी पपई. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिले असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर आपल्या GKSK मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यामुळे घंटीचे बटन दाबून ऑल ऑप्शनला क्लिक करा. त्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर पर्याय सी कडुनिंब. प्रश्न नववा, काळी माती कोणत्या राज्यात जास्त आढळते? पर्याय ए पंजाब, बी महाराष्ट्र, सी उत्तर प्रदेश आणि डी राजस्थान. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर पर्याय बी महाराष्ट्र. प्रश्न 10वा, भारतात पहिली जनगणना कधी झाली? पर्याय ए 1861, बी 1866, सी 1872 आणि डी 1899. मित्रांनो, प्रश्नाचे उत्तर पर्याय सी 1872.